दीक्षाभूमी येथील सौंदर्यीकरणाच्या मुफड्याआड दीक्षाभूमीच्या स्तूपाला व बोधी वृक्षाला धोकादायक ठरेल असे प्रचंड खोदकाम दीक्षाभूमी येथे करण्यात येत आहे। येथे अंडरग्राउंड पार्किंग आणि 2 हॉल निर्माण करण्यात येत आहेत, जे आपल्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत। दीक्षाभूमीला विद्रूप करणारे व नागरिकांकरता धोकादायक ठरणारे बांधकाम समितीने अविलंब थांबवावे, यासाठी आज दीक्षाभूमी येथे विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे येथे सुरू असलेल्या काम थांबविण्यात आले व स्मारक समितीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आम्हाला ते मान्य आहे। आमची जशी होती तशीच आम्हाला आमची दीक्षाभूमी पाहिजे। हा जो मातीचा ढेगर आहे, आम्ही सगळं मिळून कालही आम्ही खसवलो, आम्ही हा ढेगर पण आता खसवणार। आम्हाला आमची दीक्षाभूमी जशी पाहिजे तशी करून घ्यायची आहे। पवित्र दीक्षाभूमि को तहस नहस करने की लोगों की जो कोशिश है, उस कोशिश को हम रोकने आए हैं। हमारा जब यहाँ त्यौहार होता है, हमारे यहाँ धम्म चक्र प्रवर्तन दिन जब होता है, तो 2 या 3 या 5 किलोमीटर के पार पार्किंग की जायज़ी है। तो यहाँ पे पार्किंग बनाने की ज़रूरत क्या है? मुद्दा यह है कि इस पवित्र भूमि को खराब करने की कोशिश की गई है और उस कोशिश को हम लोग नाकाम करने आए हैं। हमको हमारी भूमि, हमारी पवित्र भूमि, हमारी बाबा की भूमि, जहाँ पर नतमस्तक होते हैं, वो पवित्र भूमि हमको जैसी थी वैसी ही चाहिए। जय भीम। निकाल दो, गाड़ियाँ सब बाहर निकालो, बाहर निकालो ना, गाड़ी जितने भी है बाहर निकाल दो। आणि आपण सर्व बघत आहात की काही दिवसापासून दीक्षाभूमीच्या ज्या विषयावर जो काही गदारोळ उठलेला आहे त्या संदर्भात आम्ही इथे जमलेलो आहोत। काल आम्ही कमिटीच्या मेंबर्सची मीटिंग केलेली आहे आणि त्यांना बरेच प्रश्न विचारण्यात आली, पण त्यांनी कमिटीने जी उत्तरं दिली ती सर्व उडवाउडवीची उत्तरं होती। ती या सर्व जनतेला सॅटिस्फाईड करणारी उत्तरं नव्हती आणि आमचं असं म्हणणं आहे, आता सर्वजण बोलून गेले की या ठिकाणी जे खोदकाम करणार आहे त्या ठिकाणी ते म्हणजे काय म्हणते वाहनतळ बनवणार आहे, त्यानंतर एक ऑडिटोरियम आहे, एक हॉल आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे, आम्ही कमिटीसमोर असे प्रश्न उपस्थित केले की या ठिकाणी जेव्हा 2-3 किलोमीटरपासूनच बॅरिकेड्स लावतात, जेव्हा म्हणजे दीक्षाभूमीवर आपण बघतो की लोक कधी येतात, जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो किंवा 14 एप्रिल असते किंवा 14 ऑक्टोबर किंवा जे काही आपले जे नेमके दिवस आहेत त्याच दिवशी इथे गर्दी होते आणि तेव्हा बॅरिकेड्स लावले जातात। मग या पार्किंगचा उपयोग कोणासाठी आणि कशासाठी, हा आमचा प्रश्न होता। त्यानंतरचा असा प्रश्न होता की तिथे त्यांनी असं आम्हाला उत्तर दिलं की तिथे 500 लोकांसाठी आम्ही शेल्टर बनवलेलं आहे, म्हणजे दीक्षाभूमीवर जे लोक येतात त्या शेल्टरमध्ये ते राहतील किंवा झोपतील, खातील, पितील, असं त्यांचं आन्सर होतं। पण या ठिकाणी फक्त 500 लोक येत नाही, या ठिकाणी लाखोची संख्या इथे उपस्थित असते 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाला। तर लाखो लोक इथे उपस्थित असताना तुम्ही 500 लोकांसाठी शेल्टर का बनवत आहात, याचा काय उपयोग या ठिकाणी होणार आहे, हा सुद्धा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर केलेला आहे। त्यानंतर आपण इथे बघितलेलं आहे की एक तर दीक्षाभूमीची जागा ही फार कमी आहे असं माझं म्हणणं आहे। 22 एकर जागा ही दीक्षाभूमीला होती, पण आपण जर इथं बघितलं तर आपल्याला 22 एकर ही जागा दिसते का? दिसत नाही, कारण इकडे कॉलेजला पण जागा गेलेली आहे, मागे ग्राउंडला क्रिकेट ग्राउंडला जागा गेलेली आहे, त्यामुळे जागा ही ऑलरेडी कमी आहे। लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात आणि त्यांना ही जागा अपुरी पडते, तरी सुद्धा हे बांधकाम कशासाठी करताय? कारण इथे या ठिकाणी आमचे पुस्तकांचे स्टॉल लागतात, दीक्षाभूमीवरून करोडोच्या पुस्तकांची विक्री या ठिकाणी दरवर्षी केली जाते आणि हे सर्व असताना यांनी हे बांधकाम केलेलं आहे, ज्याचा काहीच उपयोग नाही। सर्वसामान्य जनता म्हणत आहे की आम्ही याची रिक्वायरमेंट ठेवलेलीच नव्हती, तरी कमिटीने हे का केलेलं आहे, तरीसुद्धा हे बांधकाम करण्यात येत आहे। यामागे खूप मोठं षडयंत्र आहे असं आमचं म्हणणं आहे आणि हे बांधकाम लगेच त्यांनी बंद करावं असं सुद्धा आमची मागणी आहे आणि हे बांधकाम बंद करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि हे बांधकाम बंद केल्याशिवाय आम्ही या ठिकाणावरून हटणार नाही। हानी होणार आहे, त्याच्यामुळे हा अनैसर्गिक बांधकाम आहे, हा त्वरित थांबवून दीक्षाभूमी परिसरामध्ये कंत्राटदारातर्फे खोदकाम करत असताना
हा एवढा मोठा मातीचा पहाड निर्माण केलेला आहे. हा पावसाळ्याच्या पूर्वी लवकरात लवकर म्हणजे 8 दिवसाच्या आतमध्ये पावसाळा येण्याच्या पूर्वी हा पहाड त्यांनी ठेकेदारांनी दुसरीकडे लिफ्ट करावं. कारण ह्या पहाडीमुळे पावसाळ्यामध्ये दीक्षाभूमीच्या आतमध्ये जो मेन गाभा परिसर आहे त्या गाभ्यामध्ये हा मातीचा जो पूर्ण लोंढ्याचा लोंढा दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमीच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे मॅनेजमेंट जो इथलं दीक्षाभूमीचं जे समिती आहे त्या समितीवाल्यांच्या आम्ही निदर्शनास आणू देऊ इच्छितो की ह्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कंत्राटदारांनी जो मनमानी पद्धतीने इथला खोदकाम करत असताना इथं निघालेला जो काही मलमा आहे तो दुसरीकडे शिफ्ट करायला पाहिजेत होता. परंतु त्यांनी समितीच्या लोकांचं देखील न ऐकता अशा पद्धतीने इथं विद्रुपीकरण केलेलं आहे. त्यांचं समितीचं आणि कंत्राटदाराचं आणि मॅनेजमेंटचं सर्वांचं आम्ही ह्या ठिकाणी निषेध करतो.